नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे 26 नोव्हेंबरची खुश खबर। पेन्शन व पगार व पेन्शन मध्ये वाढ। रुपये 18,000 रुपयावरून रुपये 38,720। आताच्या घडीची मोठी बातमी, जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, 2026 मध्ये लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारच्या अंतर्गत सादर झालेल्या प्राथमिक कागदपत्रातील तक्ते आणि 10 वर्षाचा संपूर्ण आर्थिक डेटा बाहेर आला आहे। आणि त्यानुसार 8व्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर 2.15 अंतिम स्तरावर पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे। आणि यामुळे फिटमेंट फॅक्टर मुळे किमान पगार हा 18,000 रुपयावरून थेट 38,720 रुपयापर्यंत पोहोचणार। आणि हे आकडे आता त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। चला तर करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, तरी सर्वांनी हा शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, 2016 ते 2026 या 10 वर्षाच्या कालावधीत कर्मचारी वेतनावरचा सरकारी खर्च, महागाई भत्ता निर्देशांक, DA/DR वाढीची सरासरी, पगार स्वरचनेतील बदल आणि बाजारातील क्रयशक्ती या सर्व घटकांचा वेतन आयोगात विस्तृत आढावा घेतला आहे। गेल्या 10 वर्षात महागाई तब्बल 45 ते 48% दरम्यान वाढली, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात अपेक्षित प्रमाणात वाढ न झाल्याने पगाराचं वास्तविक मूल्य, जे रिअल वेज व्हॅल्यू म्हणतो, ते कमी झाले। 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, परंतु त्यावेळी आर्थिक परिस्थिती आणि महसूल वाढ वेगळी होती। 2026 पर्यंत DA 61% होणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने सरकार नवीन किमान पगार 38,720 ठेवणे अत्यंत व्यवहार्य आहे। 18,000 च्या विद्यमान बेसिक पगारावर 2.15 फॅक्टर लावल्यास नवीन बेसिक 38,700 येतो। ही वाढ केवळ कागदावर नसून तर महागाईच्या प्रमाणात अगदी न्याय्य आहे। आणि 2026 मध्ये 61 पर्यंत DA लागू झाल्यास 38,720 वर DA च्या स्वरूपात 23,600 मिळतील। म्हणजेच एकूण पगार 62,320 पेक्षा जास्त होईल। त्यात HRA 24%, मेट्रो सिटी शेअर धरल्यास सुमारे 9,290 रुपये मिळेल। आणि TA आणि इतर भत्त्यासह एकूण पगार 76,000 ते 78,000 पर्यंत पोहोचेल, जे आजचे किमान पगाराच्या 18,000च्या तुलनेत 3 ते 3.3 पट वाढ आहे। आणि यावरून असे स्पष्ट दिसते की पेन्शनचा किंवा पेन्शनधारकांसाठी हा वेतन आयोग तितकाच ऐतिहासिक आहे। विद्यमान नियमाप्रमाणे पेन्शन बेसिकच्या 50% असते, त्यामुळे नवीन बेसिक 38,720 असल्यास पेन्शन थेट 19,360 रुपये होणार। आणि DR सवलत मिळून पेन्शन 31,300 ते 32,000 पर्यंत वाढेल। फॅमिली पेन्शन मध्ये सुद्धा 11,600 पासून 18,500 पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। 10 वर्षाच्या डेटानुसार DA ची वाढ ही 6 महिन्यात 1 ते 4% दरम्यान सतत वाढत राहिली आणि त्यामुळे 61% DA पर्यंत पूर्ण होण्याचा ट्रेंड स्थिर असून 8व्या वेतन आयोग सुरू करण्याचे मुख्य कारण आहे। 2025 च्या मध्यापर्यंत आयोगाचा प्राथमिक अहवाल तयार होईल। जुलै ते
सप्टेंबरच्या दरम्यान तांत्रिक व वित्तीय तपासणी पूर्ण होईल आणि डिसेंबर 2025 मध्ये कॅबिनेट मंजुरी मिळून 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होईल. बहुतांशी अशी शक्यता आहे की आयोगाची अंमलबजावणी झाल्याबरोबर पगाराची वाढीचा फायदा फक्त केंद्र सरकार पुरताच मर्यादित राहत नाही, तर 18 राज्य आणि केंद्राच्या शिफारशी प्रत्यक्ष 4 ते 8 महिन्याच्या आत स्वीकारतात. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांनाही पगारात वाढ मिळणार आहे, मोठी वाढ मिळणार आहे आणि पेन्शन मध्ये सुद्धा सुधारणा होणार आहेत. आणि त्यामुळे वेतन आयोगातील महत्वाचा मुद्दा असा आहे की फिटमेंट फॅक्टर 2.15 ठेवताना सरकारने बजेटरी भार, महसूल वाढ आणि कर्मचाऱ्याची वास्तविक गरज अशा तिन्ही स्तरांचा समतोल साधला आहे. आणि अर्थतज्ञांनी दावा केला आहे की वेतन वाढीमुळे महागाई वाढेल आणि परंतु मागील 4 आयोगाच्या मध्ये पाहिले असता असे काही घडले नाही. उलट कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या खर्चामुळे बाजारात पैसा फिरतो आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते आणि या नव्या पगारामुळे महागाईचा फटका कमी जाणवेल, कर्मचाऱ्यांची क्रय शक्ती वाढेल आणि निवृत्त व्यक्तींनाही दीर्घकालीन सुरक्षितता मिळेल. तक्त्यातील दुसरा महत्वाचा निष्कर्ष असा आहे की 2026 नंतर डीए कमी टक्क्याने सुरू होईल. 7व्या वेतन आयोगामध्ये 0 पासून 42% पर्यंत जाण्यास 7 वर्षे वेळ लागला, 7 वर्षापर्यंत पोहोचला. तसेच 8व्या वेतन आयोगात बेसिक डीए 0 ते 4 पासून सुरू होऊन 4 ते 5 वर्षात 30 ते 35% जाईल. आणि हा संपूर्ण बदलाचा परिणाम म्हणजे कर्मचारी, पेन्शनर्स आणि अर्थव्यवस्थेतील हा एक दीर्घकालीन संरक्षण कवच ठरणार आहे. वेतन आयोगाचे उद्दिष्ट पगार वाढवणे नसून महागाई, आवास, वाहतूक, आरोग्य, निवृत्तीनंतरची सुरक्षितता यासारख्या मूलभूत गरजा स्थिर ठेवण्यासाठी आर्थिक बल देणे हेही या आयोगाचे महत्वाचे स्थान असल्यामुळे 38,720 किमान पगार हा फक्त आकडा नाही, तर तो 10 वर्षाच्या महागाईशी काटेकोरपणे तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक आधारस्तंभ आहे. तक्त्यातील सर्व डेटा, आर्थिक विश्लेषण आणि सरकारी राजकोषीय क्षमता पाहता 8व्या वेतन आयोग आतापर्यंत सर्व आयोगापेक्षा अधिक प्रभावी ठरला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आवश्यक महत्वाचा ठरला आहे अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहे. आणि कर्मचाऱ्यांसाठी हा आयोग खऱ्या अर्थाने फायदा देणार आहे आणि कर्मचाऱ्यांचे पगार हे वाढणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.